श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, पाय थरथरवतेत आणि डोळ्यासमोर अंधार येतोय अशी ती भयंकर सत्य आज उघड होणार आहे. गेल्या 9 वर्षापासून रोज रात्री बरोबर ठीक 2 वाजता जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असतं, तेव्हा तुमच्या घराची बंद दाराआड येणारी ती गूढ सावली नेमकी कोण आहे? ती नागदेवता आहे की कोणती भयानक अदृश्य शक्ती, जी रोज रात्री तुमच्याकडून फक्त एकच वस्तू मागण्यासाठी धडपडते? जर तुम्ही आज रात्री हा अत्यंत महत्त्वाचा आणि छातीची धडधड वाढवणारा खुलासा ऐकला नाही, तर येत्या 7 दिवसात तुमच्या संपूर्ण कुटुंबावर असा काही महासंकटाचा डोंगर कोसळणार आहे, ज्याची कल्पना करूनच तुमचे पाय जमिनीवर टिकणार नाहीत. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ पाहिला नाही तर आयुष्यभराची ही सर्वात मोठी आणि कधीही न भरून निघणारी चूक ठरेल. ज्या नशिबाचे दरवाजे गेल्या कित्येक वर्षापासून पूर्णपणे लॉक झाले होते आणि ज्या गरिबी संघर्षाने तुम्हाला अक्षरशः रडवले होते, त्या सर्व दुःखाचा अंत करणारी ही एकमेव आणि अंतिम चावी आज आम्ही तुमच्या हातात देत आहोत. श्रावण महिन्याचा हा अत्यंत दुर्मिळ महासंयोग पुन्हा कधीही आयुष्यात येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण पुढचे काही मिनिटे तुमचे आयुष्य संपूर्णपणे उलथवून टाकणार आहेत, जिथे यश आणि मोठी खुशखबरी तुमची वाट पाहत आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या 9 वर्षापासून आपल्या आयुष्यात एक अत्यंत अचंबित करणारी गूढ घटना घडत आहे, जिला आपण आजवर केवळ एक साधा योगायोग समजून पूर्णपणे दुर्लक्षित केला आहे. प्रत्येक रात्री बरोबर ठीक 2 वाजता जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असतं आणि घरची प्रत्येक दारे खिडक्या बंद असतात, तेव्हा एका अज्ञात दिव्य शक्तीचे तुमच्या घरात सूक्ष्म रूपाने आगमन होत असते. ही कोणतीही साधारण शक्ती नसून नागदेवता किंवा तुमचे कुलदेव पितृदेव आहे, जे न चुकता दररोज रात्री तुमच्या घराची दहलीज ओलांडून आत प्रवेश करतात आणि आणि तुमच्या अवतीभोवती एक दैवी वलय तयार करतात. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला गेल्या काही काळापासून रात्री बरोबर 2 ते 5च्या वाजेच्या दरम्यान विनाकारण अचानक जाग येत असेल किंवा घरात एखादी अनामिक हालचाल जाणवत असल्यासारखे वाटत असेल, तर हे समजून घ्या की हा कोणताही आजार किंवा शारीरिक थकवा नसून एक अत्यंत गहन आध्यात्मिक संकेत आहे. तुमचे पूर्वज आणि कुलदैवत तुम्हाला तुमच्या जीवनातील या कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी, तुमच्याकडून काहीतरी विशेष श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि भूतकाळात झालेल्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी या मौन प्रहरी तुम्हाला जागृत करत असतात. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या गूढ रहस्याची खोली खूप मोठी असून आता वेळ आली आहे की तुम्ही या अदृश्य संकेतांना गांभीर्याने ओळखावे. रात्रीच्या या अदृश्य, शांत आणि पवित्र प्रहरात जेव्हा तुमची अचानक झोप उघडेल, तेव्हा कोणतीही भीती किंवा घाबरून न जाता शांतपणे आपल्या इष्टदेवाचे, माता लक्ष्मीचे व पितराचे स्मरण करा. तीच सुवर्ण वेळ आहे जेव्हा तुमची थोडीशी श्रद्धा आणि नतमस्तक होणे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक बंधने एका झटक्यात नष्ट करू शकते आणि तुमच्यासाठी भाग्याचे नवीन दरवाजे उघडू शकते. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्याचा भूतकाळ जर आपण उघडून पाहिला तर लक्षात येईल की जेव्हा तुमच्यावर शनीच्या 7.5चा अत्यंत क्रूर आणि कठोर प्रहार चालू होता, तेव्हा तुमचे सर्वस्व विस्कळीत होण्याची आणि उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. अशा त्या अत्यंत बिकट आणि वेदनादायी काळात जेव्हा तुम्हाला जगण्याचा कोणताही आधार दिसत नव्हता, तेव्हा याच अज्ञात देवशक्तीने आणि नागदेवतेने पुढे येऊन तुमचा हात धरला होता. कितीतरी वेळा तुम्ही मोठ्या अपघातातून, प्राणघातक संकटातून आणि मरता मरता बाल वाचला आहात, ज्यामागे केवळ आणि केवळ याच अदृश्य शक्तीचे रक्षण कार्य काम करत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या यशाची आणि प्रगतीची सतत ईर्ष्या बाळगणारे तुमचे गुप्त शत्रू आणि तुम्हाला मानसिक त्रास देऊ पाहणारे लोक
तुमच्या विरुद्ध नेहमीच घातक तांत्रिक क्रिया, काळी जादू आणि गुप्त षडयंत्रे रचत असतात. त्यांना नेहमी असं वाटतं की ते तुम्हाला पूर्णपणे पराभूत करतील आणि आयुष्यात कधीच उभे राहू देणार नाही. परंतु तुमच्या घराच्या चारही बाजूंना या दिव्य शक्तीने आणि कुलदेवताने जे कडेकोट अदृश्य सुरक्षा कवच तयार केले आहे, त्यामुळे त्या सर्व वाईट शक्तीचे कट कारस्थान तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट झाले आहेत. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आजवर तुम्ही या जगात जे सुरक्षितपणे उभे आहात आणि अपार संकटांचा सामना करूनही खचून गेलेले नाही आहात, त्याचे श्रेय केवळ तुमच्या कष्टांना नाही तर याच अज्ञात देव शक्तीच्या आशीर्वादाला जाते. जरी सध्याच्या काळात तुमच्या आयुष्यात मानसिक ताणतणाव, आर्थिक संघर्ष आणि काही प्रमाणात अस्थिरता दिसत असली तरी या विश्वास ठेवा की हे शक्तिशाली सुरक्षा कवच आजही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी 24 तास सतर्कपणे उभे आहे. फक्त तुम्हाला त्या शक्तीप्रती आपली निष्ठा आणि श्रद्धा आणखी दृढ करण्याची गरज आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, श्रावण महिन्याचा हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जांनी परिपूर्ण असा काळ तुमच्या राशीसाठी एक असा दुर्मिळ आणि महाभाग्यशाली महासंयोग घेऊन आला आहे, जो अनेक दशकांनंतर एकदाच पाहायला मिळतो. येणारे आगामी 7 दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा आणि दशा ही एकाच रात्रीत पूर्णपणे बदलून टाकणारे सिद्ध होणार आहे. त्यामुळे या 7 दिवसामधील प्रत्येक एका क्षणाचे महत्त्व ओळखून प्रत्येक सेकंदाचा योग्य वापर करा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, ज्या मोठ्या खुशखबरीची, यशाची किंवा धनलाभाची तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून डोळ्यात तेल घालून वाट पाहत होता आणि ज्याची तुम्ही स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती, ती प्रत्येक घटना आता प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात घडण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. हे आगामी 7 दिवस तुमच्यासाठी जीवनातील सर्वात मोठा गेम चेंजर काळ ठरणार आहेत, जिथे तुमचे भूतकाळातील सर्व अश्रू, नैराश्य आणि दुःख आनंदाच्या, उत्साहाच्या महालहरांमध्ये रूपांतरित होऊन तुम्हाला भारावून टाकतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या अत्यंत महत्त्वपूर्ण 7 दिवसाच्या काळात ब्रह्मांडामधील समस्त सकारात्मक आणि दैवी ऊर्जा तुमच्या राशीच्या बाजूने अत्यंत तीव्रतेने कार्य करू लागतील. त्यामुळे या सुवर्ण काळाला कोणत्याही प्रकारच्या आळसात, शंका, कुशंकामध्ये किंवा गाफील राहण्यात वाया अजिबात घालवू नका. तर पूर्ण आत्मविश्वासाने, आनंदी मनाने आणि कृतज्ञतेच्या भावनेने या महान परिवर्तनाचे आणि भाग्योदयाचे स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, वर्षानुवर्ष ज्या गोष्टीसाठी तुम्ही दरच्या ठोकऱ्या खाल्ल्या, कार्यालयाचे उंबरटे झिजवले, रात्रभर जागून अश्रू गाळले आणि ज्याचे मार्ग सततच्या अदृश्य अडथळ्यामुळे पूर्णपणे बंद झाले होते, त्या सर्व गोष्टी आता या काळात आश्चर्यकारकरित्या गतिमान होणार आहे. तुमची अडकलेली संपत्ती मिळण्याची, आर्थिक स्थिती भरभराटीस येण्याचे आणि उत्पन्नाचे नवीन व मजबूत स्रोत खुले होण्याचे स्पष्ट मार्ग आता तयार होत आहे, ज्यामुळे तुम्हाला एक मोठा आर्थिक दिलासा मिळताना दिसेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा कुटुंबामध्ये एखादे जुने प्रेम, हक्काचे नाते किंवा जवळची व्यक्ती दुरावली असेल, तर दैवी काळात ती सर्वांना दुरावलेली नाती पुन्हा एकदा जुळण्याची आणि सुधारण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे. ज्या नात्यामध्ये किंवा वैवाहिक जीवनात पूर्वी सतत गैरसमज, कलह आणि तणाव निर्माण होत होता, त्या प्रत्येक नात्यामध्ये आता प्रेमाचा गोडवा, आदर आणि आपुलकी नव्याने निर्माण होण्यास सुरुवात होईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, ज्या लोकांनी भूतकाळात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या कमकुवत समजले होते, तुमची कदर केली नव्हती किंवा तुमची उघडपणे डर उडवली होती, तेच लोक आता तुमच्या अफाट प्रगतीमुळे आणि यशाने चकित होऊन तुमचा आदर करू लागतील. तुमची सर्व रखडलेली व्यावसायिक आणि शासकीय कामे एका पाठोपाठ एक मार्गी लागतील, ज्यामुळे समाजात तुमचा मान, सन्मान आणि प्रतिष्ठा, प्रभाव पूर्वीपेक्षा कैकपटीने वाढलेला तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आपले नशीब पूर्णपणे उजळून काढण्यासाठी आणि देवदेवताची तसेच नागदेवताची अखंड कृपा आपल्या कुटुंबावर कायम राखण्यासाठी तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काही साधी पण अत्यंत महत्त्वाची सुसंस्कृतता व नियम आणणे अत्यंत गरजेचं आहे.
आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या तामसिक अन्नाला, मांसाहाराला किंवा चुकीच्या व्यसनाला कधीही थारा देऊ नका आणि नेहमी पूर्णपणे सात्विक, पवित्र व शांत वातावरण राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, ज्या घरामध्ये माता, बहिणी, पत्नी आणि घरातील इतर स्त्री वर्गाचा नेहमी सन्मान केला जातो, त्यांच्या भावनांची कदर केली जाते आणि वडीलधाऱ्याचा मान राखला जातो, त्याच घरामध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मी आणि सुख शांतीचा स्थायी वास असतो. याशिवाय आपल्या संपूर्ण घराची नियमित स्वच्छता ठेवा. घराच्या कोपऱ्यात प्रकाश येऊ द्या आणि अनावश्यक जुनाट कचरा किंवा न वापरल्या जाणाऱ्या वस्तू घरात साचवून ठेवू नका, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा घरात मोकळा श्वास घेऊ शकेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आपल्या रोजच्या धावपळीच्या व्यापातून थोडासा मोकळा वेळ काढून नियमितपणे हनुमान चालीसाचा पाठ आपल्या घरात सुरू करा. आपल्या कुलदेवताचे व पित्राचे मनापासून रोज स्मरण करा. जर तुम्ही या लहान सहान उपायाची आणि आचरणाची योग्य जोड दिली तर तुमच्यावरील सर्व अदृश्य बंधने आणि शाप नष्ट होऊन जातील. जीवनातील सर्व अंधकार दूर होईल आणि तुमच्या भविष्यासाठी प्रगतीचे सर्व बंद दरवाजे सताड उघडले जातील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला तुमचे बंद नशीब उजळायचे असेल, पित्राचा व नागदेवताचा अखंड आशीर्वाद मिळवायचा असेल आणि अशाच प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या व रहस्यमय आध्यात्मिक माहितीचे अपडेट सर्वात आधी मिळवायचे असते, तर अजिबात उशीर करू नका. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबून या दिव्य प्रवासाचा एक भाग व्हा, कारण तुमची एक छोटीशी कृती आणि एक लाईक तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उजळून टाकू शकते. धन्यवाद.